64 कलांचा अधिष्ठाता, विद्येचा स्वामीदाता, हेरंब शूर्पकर्ण धूम्रवर्ण अशी अनेक आणि असंख्य विशेषणं ज्या देवतेला लावली जातात त्या गणरायाचं पृथ्वी तलावर आगमन झाले। हे आगमन नेहमीच त्याच्या भक्तांसाठी सुखदायक असतं। या सुखकर्ता आणि दुःखहर्ता गणेशाचं स्मरण करताना पुढचे काही दिवस आपलेही आनंदात जाणार आहेत आणि आपल्या पृथ्वी तलावर जे काही दुःख, दैन्य आणि या दैन्याला प्रवृत्त करणारे जे विचार आहेत माणसाच्या मेंदूत एखाद्या व्हायरसप्रमाणे शिरलेले आणि जे त्याला पुढे पाऊल टाकताना नेहमी मागे खेचत असतात, असे सगळे विचार, सगळे नकारात्मक विचार हा बुद्धिदाता, सकल विद्येचा अधिष्ठाता असा गणराय आपल्यासोबत घेऊन जाईल आणि पुढचं संपूर्ण वर्ष त्याच्या आराधनेत घालवलेले हे 10 दिवस आपल्याला स्फूर्ती देत राहतात। गणरायाच्या आगमनासोबतच ज्या पद्धतीने एक सकारात्मक वातावरण या सगळ्या पृथ्वी तलावर पसरलेलं आहे, त्या सकारात्मक वातावरणाचा किमान पुढचे 10 दिवस आपण लाभ घ्यायला हवा। त्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण तो प्रश्न पडता कामा नये। जो अखंड कार्यरत राहतो अशा प्रत्येक माणसाला गणराय स्फूर्ती देत असतात आणि त्या स्फूर्तीसोबतच त्याला बुद्धीही देतात की त्यानं नेमकं काय करायचं आहे। त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी या सगळ्या जीवन प्रवासाचा जे आपलं ध्येय आहे ते गाठण्यासाठी नेमकं काय करायचं असतं, त्याची जी बुद्धी, त्या बुद्धीमागची प्रेरणा आणि ती बुद्धी प्रत्यक्षात आणण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती ही गणराय देत असतो। अशा गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा मोरया।